सर्वांना क्रांतिकारी जय भीम। मी सामाजिक कार्यकर्ता तातेराव भुजंग, राहणार चिंचोली लिंबाची। तर आज 14 जानेवारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा नामांतर दिन। तर आज या नामांतर दिनानिमित्त छत्रपती संभाजीनगरला आलो असता तर या विद्यापीठाच्या ठिकाणी ज्यांनी या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाच्या नामांतराची मागणी केली होती ते पॅन्थर्स व माजी मंत्री गंगाधर गाडे साहेब यांच्या पत्नी सूर्यकांता गंगाधर गाडे म्हणजे आपल्या माई यांचा दर्शनाचा योग या ठिकाणी आला आणि माईचा दर्शन घेताच त्या ठिकाणी अंगाला काटे आले। कारण साक्षात आपले गंगाधर गाडे साहेब जरी या दुनियामध्ये नसले पण त्यांच्या रूपाने त्यांच्या पत्नी सूर्यकांता गंगाधर गाडे यांचा दर्शनाचा योग या ठिकाणी आला आणि कुठेतरी मन भारावून गेले। कारण या लढ्याची सुरुवात या विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नाव देण्यात यावी सर्वप्रथम मागणी गंगाधर गाडे साहेब यांनी या ठिकाणी केली होती। त्यांनी हा लढा उभा त्या ठिकाणी केला होता। या लढ्यासाठी मला वाटतं 16 वर्ष संघर्ष करावा लागला आणि या लढ्याची या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाला सर्वात प्रथम मागणी 7 जुलै 1977 रोजी सर्वप्रथम गंगाधर गाडे साहेब यांनी केली आणि या मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतरासाठी अनेक हुतात्म्यांनी आपल्या जीवाची आहुती दिली। पोचीराम कांबळे यांनी स्वतःला पेटवून त्या ठिकाणी आपल्या जीवनाचा अंत त्या ठिकाणी केला। त्यानंतर जनार्दन मेवाडे, संगीता बनसोडे, सुहासिनी बनसोड, प्रतिभा तायडे, अविनाश डोंगरे, चंदन कांबळे, दिलीप रामटेके, रोशन बोरकर अशा अनेक हुतात्म्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या विद्यापीठाला नाव देण्याच्या मागणीसाठी आपल्या जीवाची बलिदान दिले। तेव्हा 16 वर्ष संघर्ष केल्याच्या नंतर आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या विद्यापीठाला नाव या ठिकाणी मिळाले होते। तर अशा या हुतात्म्यांनी आपल्या जीवाची आहुती देऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाला नाव मिळवलेलं आहे। तर आज खरंच आनंद या ठिकाणी होतो की दलित पॅन्थर आपले गंगाधरजी गाडे साहेब यांच्या पत्नी सूर्यकांता गाडे यांचा दर्शनाचा योग यावेळी आला आणि एक भावनिक क्षण आमच्यामध्ये या ठिकाणी निर्माण झाला। जय भीम।